आणि निदा खान प्रकरणी मंत्री शिरसाट यांनी जे आरोप केले त्यानंतर इम्तियाज जलील यांच्या छत्रपती संभाजीनगर या ठिकाणच्या घरी पोलीस आता दाखल झालेले आहेत। नाशिकमधल्या TCS प्रकरणी निदा खान देखील आरोपी आहे आणि त्याच प्रकरणामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून निदा खानचा शोध घेतला जात होता। अखेर निदा खानला अटक करण्यात आली, मात्र इतके दिवस तिला आश्रय देण्यात आलेला होता। या पार्श्वभूमीवरती आता शिरसाट यांनी आरोप केलेले आहेत। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर लोंढे यांच्याकडून। ज्ञानेश्वर, आपण पाहतोय जलील यांच्या संभाजीनगरमधल्या घरी आता पोलिसांचं पथक दाखल झालंय, काय कारवाई केली जातेय, सविस्तर अपडेट? निश्चितच आपण बघतोय नाशिक येथील TCS प्रकरणातील मुख्य आरोपी हिना खान हिला जे आहे रात्री छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी अटक केली आणि या प्रकरणात जे आहे ते MIMचे नगरसेवक मतीन पटेल यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे आणि मतीन पटेलने जे आहे ते हिना खान या आरोपीला थांबण्यासाठी राहण्यासाठी मदत केली असा आरोप जे आहे ते मतीन खान यांच्यावर आहे अशी सुद्धा माहिती सूत्रांनी दिली। आणि त्यानंतर जे आहे ते माध्यमाशी इम्तियाज जलील यांनी संवाद साधला आणि हिना खान जर बरोबर असेल तर तिला मी आता सुद्धा सपोर्ट करायला तयार आहे असं सुद्धा इम्तियाज जलील यांनी सांगितलं। मात्र आता जे आहे ते छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस इम्तियाज जलील यांच्या घरी दाखल झालेत आणि ते साध्या वेशातील पोलीस आहेत आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मी दुसऱ्या प्रकरणात आलो, वैयक्तिक कामासाठी आलो, त्या प्रकरणाची मी इम्तियाज जलील यांची भेट घेणार नाही असंही त्यांनी सांगितलंय। मात्र हे सगळं कनेक्शन पाहता, सगळ्या घडामोडी पाहता नाशिक येथील प्रकरणाच्या अनुषंगाने इम्तियाज जलील यांची सुद्धा चौकशी होऊ शकते। इम्तियाज जलील यांनी माध्यमाशी संवाद साधला होता तेव्हा त्यांनी असं म्हटलं की पालकमंत्री माझी चौकशी करणार नाहीत, जी काही चौकशी करायची ती पोलिसांनी करावी आणि पोलिसांना मी सहकार्य करायला तयार आहे। आणि त्याच अनुषंगाने जे ते आपण बघतोय आता पोलीस सुद्धा दाखल झाले। इम्तियाज जलील यांनी सुद्धा याला दुजोरा दिला होता। मात्र पोलीस जरी म्हणत की मी दुसऱ्या प्रकरणात आलो असं असलं तरी एखाद्या सगळ्या घडामोडी आणि साखळी पाहता पोलीस सुद्धा आता इम्तियाज जलील यांच्याकडून काही माहिती घेण्याची शक्यता वर्तवली जाते। अगदीच धन्यवाद ज्ञानेश्वर दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी। तर निदा खान प्रकरणी आता इम्तियाज जलील यांच्या छत्रपती संभाजीनगर या ठिकाणच्या घरी पोलीस आता दाखल झाले। त्या ठिकाणी त्यांच्याकडून चौकशी केली जाते। जलील यांना देखील सह आरोपी या प्रकरणामध्ये करायला हवं अशी मागणी शिरसाट यांनी केलेली आहे आणि त्यानंतरच आता या ठिकाणी कारवाईला देखील सुरुवात झालेली आहे। निदा खानला MIMच्याच एका नगरसेवकांना आश्रय दिला असं हे प्रकरण आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती जलील यांच्या घरी आता पोलिसांचं पथक दाखल झालेलं आहे। निदा खान प्रकरणी शिरसाट यांनी MIMवरती गंभीर आरोप केले आहेत।